जे शेड केलेलं आहे त्याला आतापर्यंत जवळपास 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. तर सुरुवातीला जे आम्ही शेड केलं होतं ते एकदम छोटंसं होतं आणि हे आता ह्याच्यामध्ये जवळपास 300 ते 400 शेळ्या आरामशीर बसू शकतात. तर हे 2 साईडनं डिवाईड केलेलं आहे, एक लेफ्ट साईड डावी बाजू आणि उजवी बाजू. तर ही एकदम संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे आता 9-9:30 वाजलेत आणि हा उन्हाळ्याचा महिना आहे, मार्च महिना. त्यामुळे हे जे काही साईडला हे पाहू शकता ते आम्ही वर गुंडाळलेला आहे. नाहीतर थंडीमध्ये इकडे थंड खूप पडते सोलापूर जिल्ह्यात, त्यामुळे ते खाली घेऊन करडांचं ते संरक्षण करावं लागतं. तर हे 5 वर्ष झाले, तर ह्याच्यामध्ये आम्हाला खूप सारा नफा झालेला आहे. त्यामुळेच आम्ही हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. पण सुरुवातीला आम्ही एकदम छोटंसं शेड तयार केलं होतं. त्याचा एक मी व्हिडिओ ऑलरेडी ग्रुपवर यूट्यूबवर टाकलेला आहे. तर आम्ही फक्त 3 शेळ्यांनी याची सुरुवात केली होती आणि तर त्याच्यानंतर जसजसे त्याचे बोकडं होतील तसं आम्ही ते मार्केटला विकायचो. त्याचं प्रॉफिट साईडला राहणार आणि त्याची जी पाटर वगैरे होत राहतील त्याच्यापासून मग आमच्या असे शेळ्या तयार राहणार, म्हणजे एकदम प्युअर इकडच्या उस्मानाबादी टाईपच्या शेळ्या. तसंच आम्ही क्रॉसिंगसाठी वेगळ्या टाईपचे पण बोकड ते आणले होते आणि तिकडचं जे शेड होतं त्याला फक्त आम्हाला 1-1.5 लाखच रुपये खर्च आला होता. पण हे जे शेड आहे हे खूप मोठं आहे आणि इकडच्या डाव्या आणि उजव्या साईडला जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला हे दाखवतो, तर एक ठराविक साईडपर्यंत तुम्हाला हे कॉन्क्रीट दिसेल. त्याच्यानंतर माती आहे. इकडे पण तसंच एक तुम्हाला खाचं तयार झालेलं दिसेल, ते झाडून झाले. आणि ह्या सिमेंटच्या पाईपा पत्रे एकदम हाय क्वालिटीचे आहेत, किंवा लाईट बल्ब, त्याच्यानंतर कुट्टी मशीन, शेळ्यांचा चारा वगैरे. तर ह्याचा सर्व किती काही खर्च आलेला आहे तो मी नेक्स्ट पार्टमधील व्हिडिओमध्ये टाकेल आणि त्याबरोबर नफाही किती होतं हे सांगेल. बट एक तुम्हाला क्लू देईल की आठवड्याला आमची 5 ते 6 म्हणजे आठवड्याला 2 तरी बोकडं याच्यातून कमीत कमी जातात आणि त्यांचे पण हे साईज वगैरे वेगवेगळे असते क्वालिटीनुसार. आणि ह्या कोंबड्या वगैरे आहेत. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर दुसरे पण व्हिडिओ अपलोड केले, तिथे पण मी खूप सारी माहिती दिली आहे. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला प्रॉफिट आणि किती खर्च यायला त्याच्याबद्दल हे सांगेन.